नमस्कार मित्रांनो, एक महत्त्वाचं लक्षात ठेवा की मी कुठलंही ज्ञान पाजळण्यासाठी तुमच्यासमोर बसलेला नसतो. बऱ्याचदा काय होतं की आपण एखाद्या मित्राला भेटायला जातो आणि भेटायला गेल्यानंतर तो मित्र एकटा बोलत राहतो आणि आपण त्याचं ऐकत राहतो. माझ्या बाबतीत ही अशीच तुम्ही भूमिका घेत जा. म्हणजे तुम्ही जस्ट ऐकण्याचं काम करा, कारण तुम्ही तिथून बोलू शकत नाही आणि मी इथून जस्ट तुम्हाला काहीतरी माहिती देत जाईल, गमती जमती सांगत जाईल. त्यातलं नेमकं काय लक्षात ठेवायचं हे तुम्ही नेमकं त्या पद्धतीने वागायला सुरुवात करा आणि जे काय विसरायचं ते विसरून जा. मित्रांनो, एका गावामध्ये एक विलासराव नावाचा माणूस राहत असतो. थोडासा विलासराव व्यसनी असतो, चिडका असतो, रागीट असतो, संतापी असतो. घरात आला की त्याच्या एकुलत्या एक मुलाला मारझोड करतो, बायकोला शिवीगाळ करत असतो. त्यामुळे तो जो त्याचा एक 8-10 वर्षाचा मुलगा असतो, तो हे सगळं दररोजचा बापाचा त्रास, बापाचा राग, बापाचं मारणं, हे या सगळ्याला कंटाळून जातो. कंटाळल्यानंतर तो जो मुलगा असतो तो देवाची भक्ती करतो, धावा करतो, तपश्चर्येला बसतो. परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न होतो. प्रसन्न आल्यानंतर परमेश्वर त्याला म्हणतो की तुला काय हवं? तो म्हणतो, देवा, मी ज्याला शाप देईन मरण्याचा तो मेला पाहिजे. देव तथास्तु म्हणतो आणि नाहीसा होतो. आता होतं काय की नेहमीप्रमाणे एक दिवस हा विलासराव घरी येतो, चिडलेला असतो, रागावलेला असतो आणि मुलांनी कुठलाच काही अभ्यास केलेला नसता किंवा कुठलं काम ऐकलेलं नसतं, म्हणून त्याला बदडायला सुरुवात करतो. मुलाला खूप कंटाळा येतो. त्या दिवशी खूप तो वैतागतो आणि त्या मुलाच्या तोंडून शब्द बाहेर पडतात की माझा बाप उद्या मेला पाहिजे. आणि बातमी येते की सकाळी सकाळी शेजारचे गोविंदराव गेले. मित्रांनो, या दिवसामध्ये शिवसेनेच्या बाबतीमध्ये नेमकं हे असं घडत आहे. म्हणजे उद्धव आदित्य यांनी नेमकं लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं कोण आहे आणि आपलं कोण नाही. कारण त्यांना जे जवळचे वाटतात, त्यांना जे अतिशय क्लोज आहे असं वाटतात, लॉयल आहे असं वाटतात, ते त्यांचे असतीलच असं नाही. तो जो विनोद सांगितला त्या पद्धतीनं. त्यामुळे त्यांनी अतिशय सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला या राजकीय जे घटनाक्रम घडत आहेत अतिशय वेगाने, त्यात मला नेमकं काही सांगता येत नव्हतं. परंतु मला अगदी सुरुवातीला माहीत होतं की एकनाथजी बाहेर पडल्यानंतर पुन्हा अतिशय महत्त्वाची 10 माणसं, मग त्यात आमदार असतील, आणखी काही कोणी पदाधिकारी असतील, अशी 10 माणसं अतिशय महत्त्वाची बाहेर पडणार आहेत. आणि काल तो उदय सामंत नावाचा शेवटचा शिलेदार बाहेर पडला. पण तिथेच हे सगळं थांबलेलं नाही आहे. आणखीही 2 अतिशय महत्त्वाचे शिलेदार उद्धवजी यांच्या भोवती पिंगा घालत आहेत, जे त्यांचे नाही आहेत. त्यामुळे जी राजकीय घटनांबाबत किंवा जी गुप्त खलबतं सुरू आहेत, त्या सगळ्यांचे रिपोर्ट्स नेमके एकनाथजींकडे जसेच्या तसे पोहोचतात. अतिशय नियोजनपूर्वक हे सगळं बंड उभारण्यात आलेलं आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं असं की उद्धवजी किंवा शरद पवार यांनी या प्रसंगी 4 पावलं मागे येण्याची भूमिका घेतली पाहिजे. शरद पवारांनी चिथवलं,
उद्धव ठाकरे आणि आदित्य यांनी ऐकलं आणि त्यांनी सुद्धा गेल्या 2 दिवसापासून चिथावणीची भाषा सुरू केली. फारसा रिस्पॉन्स नाही. मुंबई वगळता कुठेही राज्यामध्ये शिवसैनिक खूप आक्रमक झाले, रस्त्यावर उतरले असं घडलं नाही आणि असं घडणार नाही. मी काल ठाण्यामध्ये होतो. असं वाटतं की ठाण्यामध्ये फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांचं साम्राज्य आहे. कुठेही शिवसेनेचा लवलेश मला दिसला नाही. जिथे तिथे अत्यंत महत्त्वाचे ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ होर्डिंग्स लागलेले आहेत. इट्स व्हेरी सिरियस. मग तुम्ही हे सगळं का करता आहात? नेमकं विचारमंथन करा. अर्थात स्वाभाविक आहे की स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी सरदार शेवटपर्यंत त्या रणांगणावर लढत असतो. ती तशी अवस्था नेमकी उद्धवजी किंवा आदित्य किंवा आणखी कोणी 1-2 लोकांची असेल, पण त्याला अर्थ नाही. फारसे आक्रमक न होता नेमकं आहे ती शिवसेना कशी सावरली सांभाळली जाईल ते बघा. आणि काय आहे मित्रांनो की एक अतिशय छान शेर मी ऐकलेला आहे. सर कटाने के लिए जंग में हम है मौजूद, रहनुमाओं को तो आराम से घर रहना है. तुम्हाला माहिती आहे त्याचा अर्थ काय? की सामान्य माणूस म्हणतो की चिथावणीनंतर प्रत्यक्ष युद्धाला, प्रत्यक्ष रणांगणावर, प्रत्यक्ष रस्त्यावर आम्हाला उतरायचं आहे. आमचे नेते केवळ मार्गदर्शन करून घरात बसले आहेत. ते रस्त्यावर उतरत नाहीत. त्यांच्या हातात तलवारी नाही, त्यांच्या हातात बंदुका नाही, त्यांच्या हातात दगडधोंडे नाहीत. ते आतमध्ये बसलेत एअर कंडिशनमध्ये. सो सामान्यांनी नेमकं हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचा राग मी समजू शकतो, त्यांच्या भावना मी समजू शकतो, परंतु ही ती रस्त्यावर उतरण्याची वेळ नाही. थोडं शांत राहा. नेमकं कोण चुकलं आहे, नेमकं कोणाचं योग्य आहे? एकनाथ शिंदे यांची शिवसेना योग्य की अयोग्य, की पुन्हा उद्धवजींचा कालखंड यशस्वी, याचं विचारमंथन सामान्य माणसांनी पण केलं पाहिजे. उगाच रस्त्यावर उतरू नका. नेता मग तो कोणत्याही पक्षाचा असो, शरद पवार असतील, भाजपचे नेते असतील, एकनाथ शिंदे असतील, अब्दुल सत्तार असतील, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, कोणी असेल, त्यांना फरक नाही पडत. ते त्यांच्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये आरामात बसले आहेत. तुम्ही रस्त्यावर उतराल आणि स्वतःचं वाटोळं करून घ्याल, स्वतःची टाळकी फोडून घ्याल, स्वतःवर पोलिसांच्या केसेस करून घ्याल, मार खाल. उत्पन्नाचं तुमचं जे काय आहे त्यावर परिणाम होईल, तुमचं कुटुंब डिस्टर्ब होईल. सो सावध राहा. आता हा झाला एक भाग. आता दुसरा भाग मला सांगायचा आहे. मी काल TV समोर बसलो होतो 26 तारखेला रविवारी, आणि तो एका चॅनलवर धर्मवीर सिनेमाची यशोगाथा ते सगळे सांगत होते. त्यातले नट, त्यातले गीतकार, त्यातले गाणारे, ते जे काय त्याच्याशी संबंधित होते ते सगळे. एकनाथ शिंदे त्यात होते, अनिता बिर्जे होत्या, माजी महापौर. तर माझ्या त्या लक्षात आलं की अतिशय नियोजनपूर्वक सगळं काही पद्धतशीर घडवण्यात आलं. म्हणजे तो सिनेमा शिवसेनेवर कुठेही फोकस करण्यात आला नव्हता, तर आनंद दिघेंचं महत्त्व आणि एकनाथ शिंदेंचं या दिवसातलं इम्पॉर्टन्स नेमका विषेद करणारा होता. जे केवढं एकनाथ शिंदे यांनी डोकं लावून हे सगळं काम केलेलं आहे. अर्थात त्या सिनेमाचा आशय हे आनंद दिघेंचं महत्त्व सांगणार आहे, एकनाथ शिंदेंचं महत्त्व विशद करणार आहे, पण गमतीदार आहे. म्हणजे आनंद दिघे बसले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे बायका नाचतात, असं कधी होतं का?
एकनाथ शिंदेंना माहिती आहे, विलास जोशींना माहिती आहे की एका भामट्या पत्रकारानं आणि एका सेनेतल्या नेत्यानं आनंद दिघेंना बिघडवण्याचा प्रयत्न नाही केला होता. पण दिघे साहेब सावध झाले, त्यांच्या लक्षात आलं आणि ते लगेच पुन्हा त्या लोकांपासून पटकन बाहेर बाजूला झाले. त्या पत्रकाराच्या थोबाडात मारली. त्याचाही पण एक दिवस खोपकर झाला असता. मीच त्यांना म्हणालो, दिघे साहेबांना, दिघे साहेब जाऊ द्या, दुर्लक्ष करा, उगाचच संताप व्यक्त करू नका, सावध राहा. अनेक आठवणी आहेत आनंद दिघेंच्या. अनंत तरे दुर्दैवानं हयात नाहीत, आनंद दिघे नाहीत. पण अनंत तरे आणि आनंद दिघे, आनंद दिघे आणि गणेश नाईक यांना एकत्र आणण्याचा मी त्यावेळेला आटोकाट प्रयत्न केला होता. अनंत तरेंचे भाऊ तुम्हाला सांगतील. तो जयसिंगपुरे नावाचा अनंत तरेचा एक सेक्रेटरी आहे, तो तुम्हाला सांगेल. विलास जोशी सांगतील. खूप मजा असायची. एक मला इंटरव्ह्यू आठवतो की वसंत डावखरे महापौर होते, आनंद दिघे विरोधात होते, पण मी दोघांना एकत्र बसवलं. आनंद दिघेंच्या ऑफिसमध्ये आम्ही सगळे एकत्र बसलो, त्या दोघांची मुलाखत घेतली एकत्र, खूप छान जेवण केलं, मस्त गप्पा झाल्या. पण पुढे काय झालं की आनंद दिघे यांना यश आलं नाही आणि गणेश नाईक शेवटी शिवसेनेतून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. मला वाटते 99च्या दरम्यानचा हा काळ असेल, 99-2000. खूप दुखावले आनंद दिघे. जिल्ह्यातली शिवसेना फुटली, कारण गणेश नाईकांबरोबर पण विशेषतः नव्या मुंबई भागातले बरेच शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. खूप मोठा फटका त्यावेळेला आनंद दिघेंना आणि ठाणे जिल्ह्यातल्या शिवसेनेला बसला. आनंद दिघे फार दुखावले. दिघे साहेबांना म्हटलं की दिघे साहेब असं हताश होऊ नका, आपण याचं उत्तम नियोजन काहीतरी करूया. आणि निवडणुका लागल्या. त्या सिनेमात तर खूपच तो गिरीश ओक बोलताना दिसला आहे. आनंद दिघे इतकं बोलायचे का? 4 वाक्य 5 वाक्य बोलायचे. अर्थात तो सिनेमा आहे, त्यामुळे तो कृत्रिम वाटणं म्हणजे अपेक्षित आहे. आनंद दिघेंना म्हटलं, आता या निवडणुकीमध्ये आपण जिंकणं हे महत्त्वाचं आहे, म्हणजे कळेल गणेश नाईकांना त्यांची नेमकी जागा. वास्तविक गणेश नाईक माझे मित्र होते, आनंद दिघे पण मित्र होते. पण मला असं कुठेतरी वाटलं की इथे आनंद दिघे योग्य आहेत, म्हणून मी त्यांची बाजू घेतली. गणेश नाईकांना त्यावेळेला खूप वाईट वाटलं की अरे हेमंत हे असं काय. मी म्हटलं नाही, मला दिघेंबरोबर उभं राहायचं. आणि दिघे साहेबांनी अत्यंत सामान्य शिवसैनिकाला गणेश नाईकांच्या विरोधात उभं केलं, सीताराम दळवी यांना. मग आम्ही खूप सुंदर नियोजन केलं, कारण तो जो वाह्यात पत्रकार होता तो त्यांच्या बाजूनी होता आणि वाटेल ते खोटी स्तुती गणेश नाईकांची घडवून आणायचं, काही खरंही असायचं. दिघे साहेबांना म्हटलं की गणेश नाईक नेमके कसे आहेत ते, त्यांचं जे आतलं रूप आहे, एक वेगळी भूमिका आहे, चेहऱ्यामागचा जो त्यांची भूमिका आहे ती नेमकी मतदारांसमोर जर आली तर सीताराम दळवींना यश मिळवताना सोपंच आहे. पण हे काय केलं पाहिजे. म्हटलं साहेब, माझा एक मित्र आहे भंगाळे सर, तो गणेश नाईकांचा पीए होता आणि गणेश नाईकांनी अलीकडे त्याला बाजूला केलं. त्याला त्यांची प्रत्येक ॲक्शन माहिती आहे. गणेश नाईक कुठे बसतात, कुठे उठतात, काय करतात, काय नाही, कसे व्यवहार करतात, काय त्यांच्या वाईट सवयी आहेत, काय त्यांचे चांगले गुण आहेत.
आणि अतिशय बुद्धिमान आहे म्हटलं. भाईंदरला, मीरा भाईंदरला राहायचा, त्याचा पुढे खून झाला. तर म्हटलं आपण त्याचं सहकार्य घेऊया, आणि मग आम्ही त्याला बोलावलं. अतिशय बुद्धिमान होता बंगाळे. त्याला तो बँकेत नोकरी करायचा, पण त्याच्या आधी तो ट्युशन्स क्लासेस घ्यायचा मीरा भाईंदरला, म्हणून त्याला बंगाळे सर म्हणून ओळखलं जायचं. मग त्यांनी नेमकं गणेश नाईकांच्या बाबतीमध्ये प्रत्येक त्यांचा कुठला माणूस कसा, त्यांचा भाऊ कसा, त्यांच्या नातलग कसे, त्यांचा मुलगा कसा, त्यांच्या सवयी कोणत्या, त्यांचे व्यवहार कसे, या प्रत्येक गोष्टीची तंतोतंत, कारण तो त्यांचा PA होता, त्यांनी माहिती दिली. आणि त्यावर मग आम्ही दररोज एक पत्रक तयार करत असू. मग ठाण्यातले दातार जे आहेत ते त्या ठाणे जिल्ह्यात त्या मतदारसंघातल्या वृत्तपत्रातनं त्याची कात्रणं बरोबर डिस्ट्रीब्यूट करायचे. नंतर काही बातम्या छापून आणल्या जायच्या. मी माझं पाक्षिक त्यावेळेला काढत असे. ते पण मग आम्ही त्याच्या पण दररोज प्रती काढून त्या पण डिस्ट्रीब्यूट करत असू. बाकी प्रचार आणि प्रसार तर सुरूच होता. नेमकं तेच घडलं की गणेश नाईक यांचं जे वेगळं रूप आहे ते लोकांसमोर आलं आणि त्याचा मोठा इफेक्ट झाला. शिवाय आनंद दिघे स्वतः निवडणुकीला उभे असल्यासारखे प्रचार आणि प्रसार करत होते. आणि बलाढ्य गणेश नाईकांना त्यांनी पराभूत केलं. एका सामान्य सैनिकांनी ज्याला धड बोलता येत नव्हतं, युअर्स फेथफुलीच्या वर सही करायचा आमचा सीताराम दळवी निवडून आला. अगदी थोड्या थोड्या फरकाने मला असं वाटतं की सीताराम दळवींना 81,000च्या आसपास मतं होती. गणेश नाईकांना काहीतरी 78,000-78,000 मतं होती. आणि जनार्दन गौरी जो काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते त्यांना काहीतरी 74,500 मतं होती. म्हणजे अगदी त्या तिघांमध्ये 3,000-3,500 मतांचा फरक होता. पण फायदा झाला त्या जनार्दन गौरींच्या उमेदवारीचा, कारण त्यांनी गणेश नाईकांची बरीचशी मतं खाल्ली. टफ फाईट होती. कोण निवडून येईल सांगता येत नाही. त्या आनंद दिघेंच्या तालमीत एकनाथ शिंदे तयार झाला आहे आणि नेमकं त्या सिनेमामध्ये तेच सांगितलं आहे, मोठ्या खुबीने सांगितलं आहे. आनंद दिघेंपेक्षा आणि शिवसेनेपेक्षा, उद्धव ठाकरेंपेक्षा फोकस एकनाथ शिंदेंना करण्यात आला आहे की त्यांचं नेतृत्व कसं चांगलं. इव्हन यशोगाथा सांगताना कंटिन्यू त्यांच्यावर फोकस केला गेला आहे कॅमेरा. चांगलं नियोजन आहे एकनाथ शिंदेंचं. आपण त्यांच्याकडे बघितल्यानंतर जे आपल्याला ते एवढे साधे भोळे वाटतात तेवढं नाही आहे. कदाचित त्याच्या मागे आणखी काही लोकांचं ब्रेन असू शकतं. सो ते तुम्हाला डोईजड झाले आहेत. आणि मी पुन्हा तोच मुद्दा सांगतो की नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी त्यांना अंडर एस्टिमेट केलं इतरांसारखं. इतर वेळेला म्हणजे आतापर्यंत जो इतिहास होता तो हाच होता की बंडाची, अमुक एखाद्या नेत्याच्या बंडाची कल्पना उद्धव ठाकरेंना यायची, आधीच असायची. कारण ते बंड त्या व्यक्तींनी करावं. मग ते गणेश नाईक असतील, मग ते छगन भुजबळ असतील, किंवा नारायण राणे असतील, राज ठाकरे असतील, आणखी अन्य नेते असतील. सो उद्धव ठाकरेंना ते हवं असायचं आणि त्यांच्या बाबतीत त्यांनी बंड करावं, त्यांनी बाहेर पडावं, हे जे उद्धव ठाकरेंना वाटायचं तेच त्यांना एकनाथ शिंदेंच्याही बाबतीत वाटत होतं की एकनाथ शिंदे आता बाहेर पडले पाहिजे, कारण ते डोक्यावर बसायला लागले. आपल्यापेक्षा त्यांचं महत्त्व जास्त होतं. पण तेच उद्धव ठाकरेंना वाटलं होतं की जसं आधीच्या वेळेला जेमतेम 4-5 आमदार, काही पदाधिकारी, काही शिवसैनिक बाहेर पडायचे, तेच यावेळेला एकनाथ शिंदेंच्या बाबतीत घडेल. 2-4 आमदार फुटतील. उलट आपल्या रस्त्यातली कटकट दूर होईल.
आणि आपण एकनाथला सुद्धा नो व्हेअर करू. 5 वर्ष नुकसान होतं ना. शेवटी तुम्ही राजकारणातनं बाजूला पडलात की 5 वर्ष बाजूला होता. मग त्यांना बाहेर केल्यानंतर मग एकनाथ शिंदे कुठल्या पक्षात गेले असते, काय घडलं असतं, तो भाग वेगळा. पण हा डाव यावेळेला उद्धव ठाकरेंचा पूर्णतः फसलाय. कारण खूप मोठं भगदाड एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला पाडलाय आणि अजूनही ते भगदाड पडत आहे, थांबलेलं नाही. त्या कथेसारखी आजही उद्धवजींची अवस्था आहे. नेमकं आपलं कोण आणि कोण आपलं नाही याचा भरोसा उद्धवजींना स्वतःला नाही. कदाचित उद्या सुनील राऊत तिथे दिसतील, आदित्य पण म्हणतील की मी जाऊन बसतो. सो मित्रांनो, आता काय कोर्टाचे निकाल येतात, काय होतं. मला परवाच्या दिवशी जेव्हा पवारांनी सूत्र हातात घेतली आणि चिथावणीची भाषा केली तेव्हा थोडंसं मला हे वाटलं, परंतु आता ती नाही. मला कालपासून पूर्णतः खात्री पटली की आता वेळ उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातून 100% निघून गेलेली आहे. त्याचा आनंद मला नाही. माझं उद्धवजींच्या हिंदुत्वावर, त्यांच्या मराठी भूमिकेवर आणि शरद पवारांवर या भाजप किंवा एकनाथ शिंदे गटापेक्षा अधिक प्रेम आहे. पवारांवर का प्रेम आहे ते मी तुम्हाला सिक्रेट नक्की सांगणार आहे, हादरून जाल तुम्ही. मी तुम्हाला आनंद दिघेंचे अनेक किस्से अजून सांगितलेले नाही, कारण मला त्या प्रसिद्धीपासून दूर राहायचं असतं. अमुक केलं तमुक केलं, हे सांगितलं ते सांगितलं, मला त्याचं भांडवल करून काही मिळवायचं नसतं. कारण मला काही राजकारणात यायचं नाही. मला कोणाचंही नाव सांगून काही मिळवायचं नाही. मला माझं स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काय मिळवायचं आहे तो माझा प्रयत्न असतो. म्हणून मी अनेक सिक्रेट सांगत नाही, पण आता हे संदर्भ देण्याची वेळ आलेली आहे. म्हणून तुम्हाला सगळ्या नेमक्या घडलेल्या गोष्टी सांगतोय. उगाच कुठल्याही चिथावणीला, मग त्या कोणत्याही पक्षाच्या असतील, सामान्य मंडळींनी भूलता कामा नये. उगाचच रस्त्यावरून स्वतःचं वाटोळं करून घेऊ नका. पुन्हा भेटूया. नमस्कार.